ओबीसी जागा हो, संघर्षाचा जागा हो, बाबासाहेबांचा जय हो, बाबासाहेब महाराजांचा जय हो, जय हो। नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. या वेब एक्सक्लुझिव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. इम्पेरिकल डेटा म्हणजे काय हा प्रश्न विचारण्याचं कारण असं आहे की गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये हा एक जो शब्द आहे तो कायम चर्चेला जातोय, तो ओबीसी आरक्षणाच्या अनुषंगानं. सुप्रीम कोर्टानं स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं ओबीसींचं आरक्षण रद्द केलं आणि त्यानंतर हा सगळा मुद्दा चर्चेला आला आणि इम्पेरिकल डेटा जर राज्यानं दिला तर त्यानंतर ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातला निर्णय पुढचा होईल किंवा घेतला जाईल असंही सुप्रीम कोर्टानं म्हटलं. आणि त्यानंतर इम्पेरिकल डेटा कुणी गोळा करायचा, तो कसा गोळा करायचा, कधी गोळा करायचा, या सगळ्या संदर्भात चर्चा सुरू झाल्या, राजकीय टोलवाटोलवी सुरू झाली. पण मग मूळ मुद्दा हा आहे की इम्पेरिकल डेटा म्हणजे नेमकं काय. तर मराठीमध्ये जर सांगायचं झालं तर इम्पेरिकल डेटा म्हणजे अनुभवजन्य डेटा. कुठलाही रिसर्च जेव्हा होतो त्यावेळेस दोन प्रकारानं डेटा गोळा केला जातो, क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह. तर त्याच्यामध्ये सांख्यिकी अर्थानं डेटा बऱ्याच वेळेला गोळा केला जातो की एखाद्या भागामध्ये किती लोक राहतात, ते काय करतात, हा सांख्यिकीचा डेटा असतो जो साधारण जनगणनेमध्ये केला जातो. आणि मग एक असतो की क्वालिटेटिव्ह डेटा, की तुम्ही एखाद्या विशिष्ट भागाचं ॲनालिसिस करून एक डेटा तयार करता. तर इम्पेरिकल डेटा हा खरं तर या दोघांना सांधणारा आहे. याचं एक उदाहरण द्यायचं तर याच्या अगोदर मुस्लिम आरक्षण महाराष्ट्र सरकारनं दिलं होतं शिक्षणामधलं. तर त्यासाठी अशा प्रकारचा डेटा देण्यात आला होता, सच्चर आयोगाचा अहवाल होता आणि त्या अहवालाच्या अनुषंगानं अशा प्रकारचा डेटा देण्यात आला होता. तर तो डेटा काय होता, तर त्याच्यात हे स्पष्ट करण्यात आलं होतं की एकूण मुस्लिम समुदाय महाराष्ट्रामध्ये किती आहे, तो इतर जाती धर्मांच्या तुलनेमध्ये किती आहे, नंतर या धर्मामधले किती लोक हे प्राथमिक शाळेमध्ये जातात, म्हणजे रोलिंगचं त्यांचं शाळेमध्ये पोहोचण्याचं प्रमाण किती आहे, त्यानंतर ते शाळेच्या पुढच्या टप्प्यांवर किती जातात, कॉलेजपर्यंत किती जातात, नोकऱ्यांमध्ये त्यांचं प्रमाण काय आहे. याच्यात एक खूप इंटरेस्टिंग डेटा एक देण्यात आला होता की एकूण जे आपले कैदी आहेत त्यातलं जवळपास 36% प्रमाण हे मुस्लिमांचं आहे, असाही एक डेटा देण्यात आला होता. आता ही झाली आकडेवारी. पण जेव्हा आपण इम्पेरिकल डेटा म्हणतो तेव्हा ही फक्त आकडेवारी दिली जात नाही, तर या आकडेवारीला एक उद्देश असतो. या आपल्या सगळ्या आत्ताच्या ज्या चर्चेमध्ये उद्देश काय आहे, तर एखादा वर्ग हा मागास आहे, बॅकवर्ड आहे, हे दाखवण्याचा हा उद्देश असतो. याचं एक आणखी एक उदाहरण देईन जे राजकीयच्या पलीकडचं आहे. म्हणजे समजा एखाद्या भागामध्ये भाषा कशी वापरली जाते असं जर आपल्याला शोधून काढायचं असेल किंवा किती भाषा वापरली जाते, तर तुम्ही किती एकदा म्हटलं की आपण काय करणार, आपण त्या भागातल्या लोकांचा एक सर्वे करणार की या भागामध्ये समजा 100 लोक राहतात की या गावामध्ये, आणि मग त्या 100 लोकांना विचारणार की तुमचं नाव काय, गाव काय, किती वय आहे, किती शिकलात, तुमची भाषा काय, असं आपण विचारून त्यांच्याकडनं एक डेटा गोळा करणार. आणि मग आपण सांगणार की अमुक अमुक भाषा या गावामध्ये इतकी लोक वापरतात, अमुक अमुक भाषा. हा झाला सर्वेचा भाग. इम्पेरिकल डेटा जेव्हा तुम्ही गोळा करता त्यावेळेस तुम्ही असा सर्वे करत नाही. तर इम्पेरिकल डेटा समजा अशाच गावामधनं गोळा करायचा असेल तर तुम्ही त्या गावामध्ये विविध भागांमध्ये कशा प्रकारे भाषा वापरली गेली आहे, म्हणजे मग त्या गावामधल्या शाळेतल्या एखाद्या वर्गाचा तुम्ही जाऊन एक अहवाल तयार कराल. त्या शाळेमध्ये बाहेर भिंतींवर कुठल्या कुठल्या प्रकारे भाषा वापरली गेलेली आहे, त्या गावामध्ये सूचना फलक कसे दिलेले आहेत, तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये 1-2 तास बसलात तर तिथे येणारी लोक कशी बोलतायत, तिथल्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांशी कशी बोलतायत, तिथे एखादी बँकेची ब्रांच असेल तर तिथे कशी बोलतायत, लिखित भाषा कुठली वापरली जाते, बोलीभाषा कुठली वापरली जाते, लोक घरात असतील तर कसं, असा तिथल्या थोड्या घटकांचा एक अभ्यास करून मग त्याचा एक रिझल्ट बनवला जातो. हा रिझल्ट कायम एका छोट्या समुदायाला घेऊन केला जातो, कारण आता जर महाराष्ट्राच्या बाबतीत असं करायचं झालं तर प्रत्येक गावामध्ये जाऊन असा इतका डिटेल अभ्यास करणं शक्य नसतं. त्यामुळे एक जागा ठरवली जाते. तर आता जेव्हा आपण इम्पेरिकल डेटा म्हणतोय ओबीसीच्या आरक्षणाच्या बाबतीत, किंवा आपण असं म्हणूयात ओबीसीला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे आरक्षण द्यायचं आहे त्याच्या बाबतीत, तर कोर्ट असं म्हणतंय जेव्हा की म्हणते की तुम्ही इम्पेरिकल डेटा द्या, तर प्रामुख्यानं काय लागणार आहे, तर प्रामुख्यानं सगळ्यात महत्त्वाचं हे लागणार आहे की ओबीसींची नेमकी संख्या किती आहे. आता हा डेटा 2 प्रकारे देता येऊ शकतो. एक तर जनगणना करून, की जनगणना करायची महाराष्ट्राची आणि त्यातनं शोधून काढायचं की ओबीसीची एकूण संख्या किती आहे आणि इतर जाती धर्मांच्या समूहाची संख्या किती आहे. हा एक मार्ग. आत्ताच्या घडीला ते शक्य आहे का, तर नक्कीच ते शक्य नाहीये. मग दुसरा मार्ग होतो की याच्या अगोदर कधी असा अभ्यास झालेला आहे का,
तर आत्ता जी काय राजकीय खडाजंगी झाली त्याच्यानुसार की 2011 साली जेव्हा जनगणना झाली, जनगणना ही आपल्याकडे दरवेळेस दशवार्षिक असते, म्हणजे 2011ला झाल्यानंतर आता ती 2021ला होईल. तर 2011 साली जी जनगणना झाली त्या जनगणनेमध्ये SC ST जे कायद्यानुसार आपल्याकडे त्यांची नोंद होतेच, पण त्याच्याबरोबर ओबीसींची सुद्धा जनगणना झाली होती. मग तो डेटा आम्हाला तुम्ही वापरू द्या असा एक आहे. याच्या अगोदर हा कधी झाला होता तर जवळपास 90 वर्षांपूर्वी, म्हणजे 1931 साली इंग्रजांच्या काळामध्ये जातनिहाय जनगणना करण्याचा एक प्रयत्न झाला होता, पण तो आता इतका जुना डेटा, मग तो पाहिजे तर या आत्ताच्या डेटाशी कम्पेअर करून आपल्याला साधारण आकडेवारी की किती आहेत अशी काढता येऊ शकते. पण समजा जर तो डेटा आपल्याकडे अवेलेबल नसेल 2011चा, तर मग असं करावं लागेल की एखाद्या विशिष्ट भागाचा सर्वे करून तिथे किती आहेत ओबीसी असा एक आकडा काढता येईल. पण फक्त ओबीसी किती आहेत हे इम्पेरिकल डेटामध्ये सांगून भागणारं नाही. इम्पेरिकल डेटामध्ये आणखीन कोणकोणत्या बाबींचा समावेश असायला हवा, तर इम्पेरिकल डेटामध्ये आणखीन असं हवं आहे आपल्याला की ओबीसी समाज जर मागासलेला आहे तर मग सर्वात प्रथम त्यांचं शिक्षणाचं प्रमाण काय. आता जेव्हा शिक्षणाचा विचार केला जातो घटकाचा, त्यावेळेस फक्त हे सांगून चालत नाही की किती जण शिकलेले आहेत. अनेक प्रकारे तो डेटा बघावा लागतो की ओबीसी समाजातले किती टक्के लोक प्राथमिक शाळेमध्ये पोहोचलेत, मग ड्रॉपआउट म्हणजे गळतीचं प्रमाण किती आहे. मग प्राथमिक शाळेत जर 100 मुलं पोहोचली तर मग त्यातली माध्यमिकपर्यंत किती पोहोचली, उच्च माध्यमिकपर्यंत किती पोहोचली, कॉलेजमध्ये किती पोहोचली, हा एक डेटा असतो. त्याच्यानंतर मग यांच्यामधली स्किल बेस्ड शिक्षण घेऊन किती बाहेर पडली असा एक डेटा असतो. म्हणजे मग उच्च शिक्षित डॉक्टर इंजिनियर किती झाली किंवा मग ITI करून वगैरे असे वेगवेगळे हे करून किती जण झाली असा एक डेटा असतो. हे झाल्यानंतर महिलांचं शिक्षणाचं प्रमाण किती आहे, पुरुषांचं शिक्षणाचा जेंडर बेस म्हणजे लिंगाधारित एक डेटा तयार करायला लागतो. असा शिक्षणाचा विविध अंगी डेटा तयार करून तो गट शिक्षणाच्या बाबतीत कसा आहे हे मांडावं लागतं. असाच एक डेटा HDI म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणजे ज्याला आपण मानवी विकास निर्देशांक असं म्हणतो असा एक. तर त्याच्यामध्ये काय काय येतं, तर जगभरामध्ये आता मानवी विकास निर्देशांक मोजण्यासाठी काय काय वापरतात, तर लाईफ एक्सपेक्टन्सी म्हणजे आयुर्मान किती आहे. आता हा हेल्थ इंडिकेटर आहे, त्याच्यामुळे त्याच्या अनुषंगानं अनेक आरोग्याविषयीची अनुमानं येतात, निर्देशक येतात. त्यानंतर त्याच्यामध्ये शिक्षणाचाही समावेश आहे. आणि दुसरा आणखीन एक महत्त्वाचा म्हणजे तुमचं उत्पन्न किती आहे, म्हणजे पर कॅपिटा प्रत्येक दरडोई उत्पन्न किती आहे असा एक विचार होतो. म्हणजे हा डेटा साधारण आर्थिक, शैक्षणिक आणि आरोग्य असा विषयांचा तो ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स तयार होतो. तर तो इंडेक्स जर आपल्याला ओबीसीचा मिळाला तर मग तो बाकीच्या यांच्याशी आपल्याला जोडता येतो. तिसरा डेटा कसला लागतो, तर रोजगाराचा. तर ओबीसी समाज जर आहे तर या ओबीसी समाजामध्ये रोजगाराचं प्रमाण किती आहे. आता रोजगाराचं प्रमाण म्हणजे 40 माणसं काम करतात किंवा 60 बायका काम करतात असा देऊन चालत नाही. तर त्याच्यामध्ये फॉर्मल सेक्टरमध्ये, इन्फॉर्मल सेक्टरमध्ये किती आहेत, फॉर्मल सेक्टरमध्ये कुठल्या टप्प्यावर, इन्फॉर्मल सेक्टरमध्ये कुठल्या, म्हणजे याचा वेगवेगळा डेटा द्यावा लागतो. आणि मग त्याने हे सांगावं लागतं की यातले किती लोक उद्योगधंद्यांमध्ये किंवा वेगवेगळ्या कामांमध्ये आहेत आणि मग त्याच्यावरनं त्यांचं साधारण इन्कम काय आहे याचा एक अंदाज बांधता येतो. दुसऱ्या का अर्थाने हा डेटा महत्त्वाचा असतो, तो अर्थ असा आहे की सोशल सिक्युरिटी. म्हणजे जर तुम्ही फॉर्मल म्हणजे सेक्टरमध्ये काम करत असाल तर फॉर्मल सेक्टरमध्ये काय होतं की फॉर्मल सेक्टरमध्ये तुम्हाला सोशल म्हणजे सामाजिक तुमची काळजी घेतली जाते. तुम्हाला PF मिळतो, तुम्हाला ग्रॅच्युइटी मिळते, तुम्हाला इतर नोकरीचे लाभ मिळू शकतात. म्हणजे साधारण तुमची काळजी घेतली जाते, तुमचे इन्शुरन्स असतो. पण तेच जर तुम्ही इन्फॉर्मल सेक्टरमध्ये काम करत असाल तर मग तिथे अशी सुविधा मिळेलच असं नाही. मग तो जो समाज असतो किंवा तो जो घटक असतो आपल्या समाजाचा तो सुरक्षित नसतो सामाजिकदृष्ट्या. मग या एका विशिष्ट समुदायामध्ये असे किती लोक आहेत याचा एक अंदाज घ्यावा लागतो. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये येतो, तो म्हणजे फिजिकल डिसेबिलिटी. फिजिकल डिसेबिलिटी म्हणजे शारीरिक मर्यादा. म्हणजे या एकूण समाजामध्ये अंध, अपंग असे लोक किती आहेत आणि मग त्यांचा आत्ताचा काय त्यांची परिस्थिती आहे हा एक डेटा घ्यावा लागतो. आणि आत्ता आपण जे म्हणतोय ज्या अर्थाने हे आरक्षण महत्त्वाचं आहे ते म्हणजे राजकीय आरक्षण. कारण ओबीसींचं जे आरक्षण आत्ता इम्पेरिकल डेटा ज्याच्यासाठी हवाय तो राजकीय आरक्षणासाठी. कारण ओबीसींना शैक्षणिक आणि नोकरी असं दोन याच्यामध्ये जे आरक्षण दिलं जातं ते ऑलरेडी मिळालेलं आहे आणि त्या बाबतीत आत्ताची केस नाही आहे. आत्ताची केस आहे ते राजकीय आरक्षण. आणि हे राजकीय आरक्षण कुठे दिलं जातंय तर ते दिले जाते स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये. किती दिलं जातंय तर ते दिलं जाते 27%. केस काय आहे
की अनेक ग्रामपंचायती, जिल्हा परिषदा, पंचायत समिती याच्यामध्ये ओबीसींसाठी जर 27% जागा राखीव ठेवल्या तर ओबीसी, एससी आणि एसटी यांना मिळून दिलेलं जे आरक्षण आहे ते 50%ची मर्यादा ओलांडते. आता ही 50%ची मर्यादा काय, तर आपल्याकडे इंद्रासानी वर्सेस स्टेट अशी एक केस झाली होती ज्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने अगदी स्पष्टपणे सांगितलंय की कुठलंही आरक्षण म्हणजे या समाजांना दिलेलं कुठलंही आरक्षण हे 50%च्या वर असता कामा नये. एससी एसटीचं आरक्षण कमी करता येईल का, तर नाही. का, कारण एससी एसटीचं आरक्षण हे घटनेमध्ये नमूद केलेलं आहे. मग ओबीसींचं आरक्षण काय आहे, तर ओबीसींचं आरक्षण हे विशेष कायद्याअंतर्गत दिले गेलेलं. ओके, घटनेनं दिलंय म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल आहे, कायद्याअंतर्गत दिले म्हणजे स्टॅट्युटरी. मग ते आरक्षण आता तुम्हाला काय करावं लागेल याचा विचार करा असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं. आता हा विचार करायचा म्हणजे काय, कोर्टाने असं सांगितलंय का की आरक्षण काढून घ्या, नाही. पण कोर्टाने हे सांगितलंय की तुम्ही हे आरक्षण राजकीय आरक्षण म्हणून का देताय हे एक सिद्ध करा आणि हे किती देताय. 27% ब्लँकेट तुम्हाला नियम घालता येणार नाही, तर तुम्ही किती टक्के देताय ते ठरवा आणि कुठे कुठे किती किती द्यावं लागेल हे ठरवा. मग आता आपल्याला सरकारला काय करावं लागेल, तर आपल्याला सरकारला हे करावं लागणार आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार. सुप्रीम कोर्ट असं म्हणतंय की तुम्हाला हे सगळं हे ब्लॉक लेवलपासून करावं लागेल, म्हणजे अगदी ग्रामपंचायतीच्या लेवलपासून करावं लागेल. मग हा डेटा देत असताना आपल्याला अगदी ग्राउंड लेवलपासून हा डेटा गोळा करावा लागणार आहे. आणि जर असा ओबीसींचा डेटा आपल्याला हवा असेल तर आधीचा काही डेटा आहे का, हा एक भाग, आणि आत्ता काय गोळा करायचा आहे हा दुसरा भाग. आणि हे केल्यानंतर हा डेटा कोरिलेट करून तो डेटा हे सांगणारा हवाय की हो ओबीसी राजकीयदृष्ट्या मागास आहेत आणि त्यांना आरक्षणाची गरज आहे, हे स्पष्ट करणारा हा डेटा आपल्याला द्यायचा आहे. आता प्रश्न असा येतो की मग जर समजा आम्ही अशी आकडेवारी दिली आणि आम्ही हे सगळं स्पष्ट करून दिलं, किंवा समजा आम्हाला जर केंद्राने आकडेवारी दिली नाही तर आम्ही एका विशिष्ट भागाचा सर्वे करून किंवा तिथली माहिती काढून जर आम्ही डेटा तयार केला तर चालू शकतो. पण जेव्हा आपण नवीन डेटा तयार करतो त्यावेळेस खूप महत्त्वाची एक गोष्ट लक्षात ठेवायला लागते, हा डेटा कोण गोळा करतं, हा डेटा कसा गोळा केला जातोय, आणि या डेटाचा जो रेशो आहे, म्हणजे तुम्ही जर समजा असा क्लेम असेल की 50% ओबीसी आहेत असा जर क्लेम असेल, महाराष्ट्राची लोकसंख्येच्या मग 5 ते 6 कोटी जर ओबीसी आहेत असं म्हटलं, तर मग तुम्ही जर काय 50,000 लोकांचा जर डेटा गोळा केला तर तो पुरेसा आहे का. मग तो तुम्ही कुठल्या भागातनं घेतलात, शहरी घेतलात, ग्रामीण घेतलात, निमशहरी घेतलात, कुठल्या भागातनं घेतलात, मग त्याच्यात ग्रामीणला किती महत्त्व देण्यात आले, या सगळ्या बाजूंनी तो डेटा तुम्हाला कन्व्हिन्सिंग करावा लागतो. ओके, आता दुसरा प्रश्न, मग हा डेटा कोण गोळा करणार, हा कुठे, तर यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाची निर्मिती करावी लागणार. राज्य मागासवर्ग आयोगाची निर्मिती केल्यानंतर त्यातले जे सदस्य असतील ते त्यांच्या मतानुसार म्हणण्यापेक्षा त्यांच्या निर्देशानुसार हा डेटा सुपूर्द केला जाईल. मग हा डेटा एकदा सरकारकडे पोहोचला की सरकार त्याच्या अनुषंगानं ठरवू शकतं की ओबीसींना किती प्रमाणामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण द्यायचं. आता अर्थातच याच्यावर कुठेतरी मग कोर्टात जाणार आणि मग हा डेटा अंतिमतः पुन्हा कोर्टापर्यंत पोहोचणार आणि मग कोर्टाला हे मान्य करून द्यावं लागेल, हे पटवून द्यावं लागेल की हो हा डेटा क्रेडिबल डेटा आहे, हा डेटा आम्ही वैधानिक पद्धतीनं मिळवलेला आहे आणि हा डेटा विश्वासार्ह आहे. आणि मग कोर्टानं जर तो मान्य केला तर मग आरक्षणाची पुढची चर्चा होऊ शकते. पण याचा अर्थ जर इम्पिरिकल डेटा आपल्याला हवा असेल तर आपल्याला ओबीसी समाजाचा एकूण सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि सगळ्यात महत्त्वाचं राजकीय स्तर नेमका काय आहे याची विविध अंगी माहिती गोळा करावी लागेल. ती माहिती एकत्र करून त्यातनं ठोस निष्कर्ष काढावे लागतील आणि ते ठोस निष्कर्ष सरकारला, न्यायव्यवस्थेला पटणारे असावे लागतील आणि त्यानंतरच ओबीसी आरक्षणाचा हा तिढा सुटू शकतो. अर्थात ही गोष्ट फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही, येत्या काही काळात आपल्या सगळ्यांना कळेल की ही गोष्ट आता देशव्यापी होणार आहे. त्यामुळे अवघ्या देशामध्ये आता इम्पिरिकल डेटा म्हणजे काय, तो कसा गोळा करायचा याची चर्चा सुरू होणार आहे. त्या अनुषंगानं इम्पिरिकल डेटा म्हणजे काय हे समजावून देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न. तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तुम्हाला ही माहितीमध्ये आणखीन काही गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर तुम्ही एबीपी माझाच्या वेबसाईटवर नक्की तुमच्या कमेंटमधनं तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमची जर आणखीन माहितीची काही गरज असेल तर सांगू शकता.
थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.